केवळ भाजी आणि फळ विक्रीचीच गावदेवी मंडईत परवानगी द्यावी, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांची मागणी। गावदेवी मंडईत केवळ भाजी आणि फळ विक्रीचीच परवानगी द्यावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे। तसंच ठाणे अग्निशमन दलातील रिक्त पदं भरण्यासाठी तात्काळ प्रक्रिया सुरू करावी अशी आग्रही मागणी नगरसेवक संजय वाघोले यांनी केली आहे। गावदेवी मंडी आणि परिसरातील अतिक्रमणांकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमणांमध्ये वाढ होत गेली। मंडईच्या प्रवेशद्वाराबाहेर ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर मेहर नजर करण्यात आली आहे। मंडईच्या भोवती टपऱ्यांना परवानगी दिली गेली, त्यामुळे मंडईमध्ये आगीचा धोका निर्माण झाला होता। त्याबाबत सातत्यानं इशारा देऊन प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आला असा आरोप नगरसेवक संजय वाघोले यांनी केलाय। गावदेवी मंडईच्या आग प्रकरणातून धडा घेऊन महापालिकेनं मंडईची पुनरुभारणी करताना अग्निप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात। गावदेवी मंडईत व्हेंटिलेशन होण्यासाठी प्रवेशद्वारावरील बेकायदा फेरीवाले हटवावेत। मंडईच्या इमारतीलगत उभारलेल्या बेकायदा टपऱ्या आणि गाळे जमीनदोस्त करावेत। गावदेवी मंडईसह महापालिकेच्या आस्थापना, मॉल, शॉपिंग सेंटर येथे नियमित फायर ऑडिट करावे, अन्यथा संबंधित आस्थापना तातडीनं बंद कराव्यात अशी मागणी संजय वाघोले यांनी केली आहे। नगरसेवक संजय वाघोले यांनी गावदेवी मंडईचा इतिहास लक्षवेधी सूचनेत मांडला। जुन्या ठाणे शहरातील महर्षी कर्वे रस्त्यावर 1975 पर्यंत 80 ते 90 भाजी विक्रेते बसत होते। ठाण्याच्या नगराध्यक्षपदी स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या कारकिर्दीत धर्मवीर आनंद दिघे, माजी आमदार मोदा जोशी यांनी पुढाकार घेऊन 1978 ते 1980च्या काळात आरक्षित उद्यानात मंडईसाठी जागा दिली। काही वर्षांनंतर 1999च्या सुमारास महापालिकेनं मंडईचा पुनर्विकास केल्यानंतर तेथे 154 ओटले उभारण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 2002 मध्ये मंडई तोडून नवा आराखडा तयार केल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये 155 ओटले तयार करण्यात आले। काही वर्षांनंतर गावदेवी मंडईत फळ आणि भाजी विक्री ऐवजी मोठ्या प्रमाणावर रेडीमेड कपडे विक्री करणारी दुकानं थाटली गेली अशी माहिती देत यापुढील काळात केवळ भाजी आणि फळ विक्रीचीच परवानगी द्यावी अशी मागणी वाघोले यांनी केली आहे। कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या सागर शिंदेंच्या कुटुंबासाठी सभागृह नेते हनुमंत जगदाळे देणार 5 वर्षांचं मानधन। गावदेवी मंडी येथील भीषण आग दुर्घटनेत कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सागर शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण ठाणे शहर हळहळलं। 2 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला आणि कुटुंबियांना मागे ठेवून सागर शिंदे यांनी कर्तव्याच्या वेळी दिलेलं बलिदान अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी शिंदे कुटुंबियांसाठी महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय जाहीर केलाय। आपल्याला नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षाचं संपूर्ण मानधन सागर शिंदे यांच्या कुटुंबाला देणार असल्याची घोषणा हनुमंत जगदाळे यांनी केली आहे। त्यांच्या या निर्णयाचं विविध स्तरातून स्वागत होत असून माणुसकीचा एक संवेदनशील आदर्श म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे। गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत विदारक होती। या घटनेत सागर शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य केलं, मात्र त्यातच त्यांना वीरमरण आलं। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 महिन्यांचं बाळ आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। याबाबत बोलताना हनुमंत जगदाळे यांनी गेली अनेक वर्ष आपण झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असून सर्वसामान्य कुटुंबियांच्या अडचणी आणि संघर्ष आपण जवळून पाहिल्याचं सांगितलं। सागर शिंदे यांच्या कुटुंबियांवर ओढवलेलं दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही। मदत केल्यानं त्यांचं दुःख कमी होणार नाही, परंतु समाजकारण आणि माणुसकी म्हणून आपल्या मनाला जे योग्य वाटलं तो निर्णय आपण घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षाचं मानधन त्यांच्या कुटुंबियासाठी देण्याची आपली इच्छा असून ते असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनीही ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांच्या कुटुंबियाला अशाच प्रकारे मदत करण्याचा निर्णय घेतलाय। गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेने 2 कुटुंबियांचे आधारस्तंभ हिरावून घेतले। अशा वेळी समाजातील लोकप्रतिनिधींनी पुढे येत दिलेला आधार हा आर्थिक मदतीपलीकडे जाऊन संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरत आहे। महासभा पार पडलेल्या आहेत अनेक विषय महासभेमध्ये घेण्यात आलेले आहेत। मात्र त्यामध्ये गावदेवी मंडईला जी काही आग लागलेली होती तो मुद्दा ॲक्च्युली सर्वच लक्षवेधी होत्या त्यावर। मात्र एक ठळक मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता की 5 वर्षाचा तुमचा जो काही मानधन जे आहे ते तुम्ही शिंदे कुटुंबियांना देणार, काय नेमकं सविस्तर तो
विषय? नाही, त्या दिवशी गावदेवी मैदानामध्ये जी आग लागली त्या मार्केटला, आणि त्यानंतर जी परिस्थिती आम्ही स्वतः सकाळी 6-7 वाजल्यापासून पाहिली, अतिशय विदारक अशी परिस्थिती निश्चित प्रकारे होती. 2 महिन्याचं बाळ, त्या कुटुंबाची परिस्थिती, त्या माऊलीची परिस्थिती एकंदरीत बघितल्यानंतर आणि त्या फायरच्या अधिकाऱ्यांची परिस्थिती बघितल्यानंतर निश्चित प्रकारे तो दिवस जो आहे तो आमच्या आयुष्यामध्ये बघायला, म्हणजे माणुसकी ही अजून जिवंत आहे, की अशा प्रकारे एखाद्या कुटुंबावरती जेव्हा वेळ येते त्यावेळी निश्चितच ही हृदय हेलवणारी गोष्ट असते. आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित प्रकारे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचा वेगळा असतो. गेली अनेक वर्ष स्लम विभागामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतात त्या आमच्या डोळ्यासमोर आहेत. आणि त्या ठिकाणी आम्ही याच प्रकारचं निश्चित प्रकारे राजकारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही, समाजकारणाचा भाग म्हणून माझं नगरसेवक झाल्यापासून ते पुढील 5 वर्ष नगरसेवकाचा काळ आहे, तोपर्यंत मिळणारं मानधन त्या कुटुंबाला मिळावं. फार मोठा आधार नाही, पण छोटा तेवढा आधार मिळावा अशा प्रकारची भावना मी व्यक्त केली. त्यानंतर माझे सहकारी नजीम मुल्लांनीसुद्धा दुसरी व्यक्ती गाडेकर कुटुंबालासुद्धा त्यांचं मानधन देण्यासंदर्भाची भूमिका या ठिकाणी घेतली. हा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्या कुटुंबाला मदत करतो. शेवटी दुःख हे दुःख असतं. दुःख हे काही मदत करण्याने दुःख कमी होत नाही, परंतु मदतीचा भाग असावा, माणुसकीचा भाग म्हणून ते मी आज ह्या सभागृहामध्ये माझ्या मनाला जे वाटलं ते निश्चित प्रकारे जाहीर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या 30 जून पासून घरभेटी सुरू होणार असून मतदारांची घरोघरी जाऊन माहिती तपासली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अहर्ता दिनांक निश्चित केलाय. त्यानुसार 20 जून ते 29 जून या कालावधीत प्रशिक्षण, प्रशासकीय तयारी आणि आवश्यक साहित्य छपाईचं काम
पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरणही पूर्ण करण्यात येणार आहे. या घरभेटी दरम्यान प्रत्येक मतदाराला 2 प्रतींमध्ये एन्युमरेशन फॉर्म देण्यात येणार आहे. मतदार अथवा कुटुंब प्रमुखांकडून आवश्यक माहिती भरून स्वाक्षरी घेऊन त्यातील एक प्रत BLO कडून तात्काळ जमा केली जाणार आहे, तर दुसरी प्रत पोचपावती म्हणून नागरिकांकडे राहणार आहे. त्यामुळे मतदार माहितीची खातरजमा करण्याबरोबरच संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत मतदार यादीबाबत नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्राप्त दावे आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांची छाननी करण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. Amazonच्या डेटा सेंटर शेजारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची घरं डेटा सेंटर बाहेर बांधा, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा उपरोधिक टोला. TDR घोटाळ्यामुळे वनखात्यासह ठाणे महानगरपालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगरपालिकेचा आणखीन एक प्रताप उघडकीस आलाय. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला Amazonचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील असा दावा केला जात असला तरी केवळ 60 जणांना नोकऱ्या मिळणार असून त्याबदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच 30 MLD पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचं 12 MLD पाणी या डेटा सेंटरला दिलं जाईल. तसंच अमर्याद वीज वापर, ध्वनी प्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होतील. त्यामुळे या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध तर करूच, मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मुळावर उठला असून पर्यावरणीय हानी देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर तसंच कायदेशीर बाजूनेही लढा देणार असल्याचं सांगितलं. Amazon कंपनीने कल्पतरूकडून बाळकुंभ परिसरात 1830 कोटी रुपयात 130 कोटींचे मुद्रांक शुल्क भरून 53 एकर जमीन खरेदी केली आहे. इथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केला आहे. याबाबत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी डेटा सेंटर शहरापासून दूर असावा असे नियम आहेत, मात्र गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांच्या जवळ असलेल्या 54 एकर जागेवर हे डेटा सेंटर उभारण्यात येत असल्याचं सांगितलं. निवास असो की औद्योगिक 20,000 पेक्षा जास्त चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या कोणत्याही प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी आवश्यक असते. मात्र या प्रकरणात पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवालाबाबत ठाणेकरांना अनभिज्ञ ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे शहराला आधीच दररोज 30 MLD पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतोय. मग डेटा सेंटरमधील कूलिंग प्रक्रियेसाठी लागणारं पिण्याचं पाणी ते कुठून आणणार असा सवाल करून त्यासाठी ठाणे महानगरपालिका दररोज 12 MLD पाणी पुरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महासभेच्या विषयपत्रिकेसोबत गोषवाराही देण्यात आला नाही. गोषवारा मागितल्यावर अतिरिक्त आयुक्त माळवींकडे बोट दाखवलं जातं. त्यांचा काय संबंध आहे हे जाहीर करावं. विषयपत्रिकेवर सचिवांची स्वाक्षरी असते. परिणामी हा गोषवारा न देऊन सचिव मनीष जोशी यांनी नगरसेवक आणि ठाणेकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. हा प्रकल्प जिथे नागरी वस्तीत नाही तिथे व्हायला हवा, कारण ध्वनी प्रदूषणाची तीव्रता एवढी असणार आहे की लोकांना कानाचे विकार होतील, त्यांच्या मेंदूंवर परिणाम होतील. हे माहीत असूनही जर डेटा सेंटर उभारले जाणार असतील तर आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह महापौर, उपमहापौर यांची निवासस्थाने डेटा सेंटरच्या परिसरात उभारा, कारण हा सर्व प्रकार अर्थकारातून होत असून ते रोखायला हवं. यासाठी आमचे नगरसेवक महासभेत विरोध तर करतीलच, शिवाय बाळकुंभ परिसरात सभा घेऊन आणि जनमत तयार करू. येत्या अधिवेशनातही त्यावर आपण बोलणार असल्याचंही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
तर ठाणेकरांचं पाणी वीज जबरदस्तीनं घेऊन ॲमेझॉन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाअंतर्गत ठाण्यात 50 निवारे बांधणारे. हे निवारे फुकट बांधण्यात येणार नाहीत, त्या बदल्यात ठाण्याचं पाणी वीज जबरदस्तीनं घेतलं जाणार आहे. म्हणजेच या प्रकरणात देवाणघेवाण झाली असल्याची दाट शक्यता आहे. म्हणून महासभेच्या विषयपत्रिकेवर हा विषय आणला असताना गोषवारा मात्र देण्यात आला नसल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं. 2800च्या TDR कडे आम्हीच म्हणतोय का? विरोधी पक्षाचे मंत्री म्हणतायत की याच्यात घोटाळा झालाय. म्हणजे विरोधी पक्ष नाही, सत्ताधारी पक्षाचे मंत्री म्हणतायत याच्यात घोटाळा झालाय. मी म्हणतोय का? मी म्हणतोच आहे. अख्खं ठाणं म्हणताय याच्यात घोटाळा झालाय. असं प्रत्येक प्रश्न प्रत्येकाला मंगळवारी महासभा होणार आहे. तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार? आम्हीच टाकली लक्षवेधी. ती तर TDR झाली. ह्या विषयावर आमचा विरोध आहे ना, म्हणून तर पत्रकार परिषद घेतली. सत्तेच्या जोरावरती मंजूर केल्यानंतर नाही आता त्याला काय करणार तुम्ही? हो 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 झालं. वंदे मातरम झालं, संपली महासभा. इम्प्लिमेंटेशन होईल तेव्हा तुमची काय गोष्टी? नाही ते विरोध तर करूच. तुम्हाला आमचा स्वभाव माहिती आहे. नाही तो अमेरिका ते ट्रम्पच्या बापाची जरी कंपनी असली तरी विरोध तर करूच. ट्रम्प असेल कोणाचाही मित्र, आमचा मित्र नाही तो. सदस्यांना गोषवारे जेव्हा दिले जातात तेव्हा त्या गोषवाऱ्यामध्ये मीटिंग होते. प्रत्येक महासभेपूर्वी गटनेत्यांची मीटिंग होते. त्या गटनेत्याच्या मीटिंग मध्ये आपल्या प्रश्न विचारला, प्रश्न डावलला गेला. गोषवाराची जेव्हा फाईल दिली जाते तुम्हाला सदस्यांना, तेव्हा 577च्या गोषवार त्याच्यामध्ये त्या दिवशी ज्यावेळेस हे सगळे गोषवारे वाटण्यात आले तेव्हा एकही हा 577चा गोषवारा नव्हता. कारण मीही त्यांनी- विचारलं तर मला सांगितलं नाही एक लक्षात घ्या. तुम्ही आणि तो दिला 7 तास आधी. तुम्ही पत्रकारांनी लक्षात घ्या, गोषवारा लपवणं म्हणजे महासभा आणि ठाणेकरांना फसवणं आहे. आणि याच्यासाठी सचिवावरती कारवाई व्हायला हवी. तुम्ही ठाणेकरांना मूर्खात काढता का? गोषवारा अख्ख्या ठाण्यात जातो, पेपरमध्ये पब्लिश होतो. आनंद कांबळे आपण जुने पत्रकार आहात, होतो की नाही? म्हणजे ठाणेकरांपासून माहिती लपवणं हे म्हणजे ठाणेकरांना ठाणेकरांची फसवणूक करण्यासारखं आहे. मग याच्यासाठी जैसा गोषवाऱ्यावर कोणाची सही असते? कोणाची सही असते? सचिव. मग सचिवावरती का कारवाई करू नये? पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यात ते काढू. एवढं आक्रमक भूमिका इथे घेतो ते तिथे का घेणार नाही? तिथे काय वेगळं थोडी. अमेरिका युरोपने हद्दपार केलेल्या ॲमेझॉन इथं आणण्याचा कशासाठी आहे? आणि पाहिलं गेलं तर असं आहे की आपण ना आता ट्रम्पच्या हाताखालची गुलाम झालो. एखाद्या ट्रम्पचा फोन आला असेल, ए दे दो उसको. हाँ देता हूँ सब. सर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने डेटा सेंटर्सला टॅक्स रिबेटही दिला. 20 वर्ष नो टॅक्स. एवढं काय आपल्याला याच्यातनं फायदा होणार आहे? भारताच्या अर्थकारणामध्ये याची काय मदत होणार आहे? तरुणांना नोकऱ्या मिळणार असं देखील म्हणलं. 60 नोकऱ्या मिळणार आहे. 60 नोकऱ्या आणि 600 जणांचा जीव जाणार आहे.